नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडे 22 नगरसेवक पदासाठी 117 उमेदवारी अर्ज आलेले आहे, तर नगर अध्यक्ष पदासाठी 2 उमेदवारी अर्ज आलेले असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पक्षाचे निष्ठावंत असलेले दीपक सिंह ठाकूर यांची पत्नी व राजकीय वारसा असलेले केदार कुलकर्णी यांची पत्नी अशांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। सर्व उमेदवारांच्या भाजपा कार्यालयात मुलाखती आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत पार पडल्यात। सर्व उमेदवारी अर्ज आता पक्षाकडे पाठवणार असून 11 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी जाहीर करणार असल्याचे कराड यांनी सांगितले। या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कारके यांनी। पाहूया। नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीकडून 22 जागेसाठी 117 उमेदवारी अर्ज हे दाखल झालेले आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी 2 अर्ज हे दाखल झालेले आहेत। आपण जर इकडे बघितलं, नगराध्यक्षाचा पेच हा भारतीय जनता पार्टीकडून सुटत नाहीये। नगराध्यक्ष पदासाठी निष्ठावंत असलेले दीपक सिंह ठाकूर यांची पत्नी यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून अर्ज दाखल केलेला आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले केदार कुलकर्णी यांना देखील राजकीय वारसा असल्याने त्यांनी देखील भारतीय जनता पार्टीकडे आपल्या पत्नीला उमेदवारी देण्यात यावी यासाठी त्यांच्या पत्नीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। हा मोठा पेच भारतीय जनता पार्टी समोर असताना आता 22 जागेसाठी 117 अर्ज आल्याने हा एक मोठे डोकेदुखी आता भारतीय जनता पार्टीला झालेली आहे। त्यामुळे आता जर आपण बघितलं की 117 उमेदवारी अर्जापैकी 22 जणांना ही उमेदवारी मिळणार आहे, तर त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये कुठेतरी आता बंडखोरी देखील पाहायला मिळणार असल्याची शक्यता देखील आता नाकारता येत नाहीये। त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी याकडे कसं बघेल आणि कसा हा पेच सोडल आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन अरविंद सुरगळेसह मी मंगेश कारके, न्यूज 24/7 महाराष्ट्र।